मीन राशीचा शेवटचा दिवस ठरणार आहे सुवर्णसंधी. चुकूनही दुर्लक्ष करू नका. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. गेल्या काही दिवसात तुमच्या मनात सतत एकच विचार चालू आहे का? इतके प्रयत्न करूनही माझ्या आयुष्यात बदल का होत नाहीये? जर तुमच्या मनातही हा प्रश्न वारंवार येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 31 जुलैचा दिवस मीन राशीच्या अनेक लोकांसाठी आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा, कारण स्वामींचे नाव घेतले की मनातील नकारात्मकता दूर होण्यास सुरुवात होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. जुलै महिन्याचा शेवट आणि नशिबाचे नवीन दार. मीन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना अनेक चढ-उतार घेऊन आला. काहींनी आर्थिक संकट पाहिले, काहींनी नात्यांमधील तणाव अनुभवला, तर काहींना आपल्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळाले नाही. अनेक वेळा असे वाटले की आता सर्व काही संपले आहे. परंतु प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक सुंदर पहाट येते. जीवनाचा नियमच तसा आहे. आज तुम्ही ज्या अडचणींमध्ये आहात त्या कायमच्या राहणार नाहीत. 31 जुलैचा दिवस याच गोष्टीची जाणीव करून देणारा ठरू शकतो. तुम्ही मागील काही महिन्यांपासून ज्या गोष्टीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांचे परिणाम आता दिसू लागतील. कदाचित ते लगेच मोठ्या स्वरूपात दिसणार नाहीत, पण एक छोटासा संकेत मिळेल आणि तो संकेतच पुढील मोठ्या यशाची सुरुवात ठरेल. अचानक मिळणारी एक बातमी. काही मीन राशीच्या व्यक्तींना या दिवशी अशी बातमी मिळू शकते जी त्यांच्या मनातील चिंता कमी करेल. ही बातमी नोकरीशी संबंधित असू शकते. एखादा फोन, एखादा मेसेज किंवा एखादी भेट तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आनंद देऊन जाईल. ज्यांनी अनेक ठिकाणी अर्ज केले आहेत, मुलाखती दिल्या आहेत किंवा नोकरीत बदलाची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी हा दिवस आशेचा किरण घेऊन येऊ शकतो. लक्षात ठेवा, नशीब अचानक बदलत नाही. नशीब बदलण्यापूर्वी काही संकेत मिळतात. 31 जुलै हा तसाच संकेत देणारा दिवस ठरू शकतो. पैशांच्या बाबतीत मोठा दिलासा. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक मीन राशीचे लोक गेल्या काही काळापासून मानसिक तणावात होते. कर्ज, वाढते खर्च, घरातील जबाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता यामुळे मनावर मोठा भार आला होता. काही वेळा तर असेही वाटले असेल की आता पुढे कसे होणार. परंतु ग्रहस्थिती असे सूचित करते की आर्थिक बाबतीत अडकलेले एखादे काम मार्गी लागू शकते. जुन्या पैशांची वसुली होऊ शकते, रखडलेले पेमेंट मिळू शकते, एखादी नवीन संधी समोर येऊ शकते. अचानक मिळालेली ही संधी पुढील काही महिन्यात मोठा आर्थिक फायदा देऊ शकते. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये भावनिक वळण. ज्या लोकांच्या नात्यांमध्ये गैरसमज वाढले आहेत त्यांच्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कधीकधी एक छोटासा संवाद अनेक वर्षांचा दुरावा संपवतो. तुमच्या आयुष्यातही अशीच एखादी घटना घडू शकते. ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता त्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू शकतो. वैवाहिक जीवनात सुरू असलेले तणाव कमी होण्याची चिन्हे आहेत. घरातील वातावरण अधिक सकारात्मक होऊ शकते. काही मीन राशीच्या व्यक्तींना एखाद्या जुन्या व्यक्तीची आठवण येईल. त्या आठवणी डोळ्यात पाणी आणतील, पण त्याचवेळी जीवनाचा खरा अर्थही समजावून देतील. स्वामी समर्थांचा विशेष आशीर्वाद. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा ईश्वर नवीन मार्ग निर्माण करतो. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्तींना या काळात एक वेगळाच आत्मविश्वास जाणवू शकतो. मनातील भीती कमी होईल, निराशा हळूहळू दूर होईल. अचानक एखादा योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल. ही प्रेरणा साधी वाटेल, पण भविष्यात त्याच निर्णयामुळे मोठा लाभ मिळू शकतो. म्हणून या दिवशी मन शांत ठेवा आणि स्वामींचे स्मरण करा. एक महत्त्वाचा संकेत दुर्लक्ष करू नका. 31 जुलै रोजी तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती, एखादा फोन, एखादा संदेश किंवा एखादी छोटी घटना घडू शकते. सामान्य वाटणारी ही गोष्ट पुढे जाऊन अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. म्हणून घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. लोकांचे बोलणे ऐका, नवीन संधींकडे लक्ष द्या, कारण सुवर्णसंधी नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. अनेकदा ती शांतपणे दार ठोठावत असते. मनाला स्पर्श करणारी गोष्ट. कधीकधी आपण इतके थकून जातो की आशा ठेवणेही कठीण वाटते. मीन राशीच्या अनेक लोकांनी हा काळ अनुभवला आहे. रात्री उशिरापर्यंत जागून भविष्याचा विचार करणे, मनातील वेदना कोणालाही न सांगता स्वतःमध्येच ठेवणे, सगळ्यांसाठी हसणे आणि एकट्यात रडणे. हे जर तुमच्या आयुष्यात घडले असेल तर विश्वास ठेवा, तुमचे दिवस कायम असे राहणार नाहीत. ईश्वर प्रत्येकाच्या आयुष्यात योग्य वेळ आणतो आणि कदाचित ती वेळ आता जवळ आली आहे. जीवन बदलणारी भेट आणि अनपेक्षित संधी.
मीन राशीच्या काही व्यक्तींसाठी 31 जुलैचा दिवस एका विशेष भेटीमुळे लक्षात राहू शकतो. ही भेट एखाद्या जुन्या मित्राशी, नातेवाईकाशी किंवा अशा व्यक्तीशी होऊ शकते ज्याचा तुमच्या आयुष्यात पुढे मोठा प्रभाव पडेल. कधीकधी आपण ज्या लोकांना साधे समजतो तेच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संधीचे कारण बनतात. त्यामुळे या दिवशी कोणत्याही व्यक्तीकडे कमी लेखून पाहू नका. एखाद्या छोट्या संभाषणातून मोठी दिशा मिळू शकते. काही लोकांना व्यवसायाशी संबंधित नवीन कल्पना मिळू शकते. काहींना नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ती जबाबदारी ओझ्यासारखी वाटेल, पण भविष्यात तीच तुमच्या प्रगतीचा पाया ठरेल. घरातील वातावरणात सकारात्मक बदल. गेल्या काही दिवसात घरामध्ये तणावाचे वातावरण असेल तर त्यामध्ये हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. ज्या गोष्टींवरून वारंवार वाद होत होते त्यावर तोडगा निघू शकतो. विशेषतः आई-वडिलांशी, जोडीदाराशी किंवा मुलांशी संबंधित काही चिंता कमी होऊ शकतात. तुमच्या मनात एक गोष्ट सतत असते, माझ्या माणसांनी आनंदी राहावे. त्यासाठी तुम्ही अनेक वेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवता. तुमचा हा त्याग विश्व पाहत असते. प्रत्येक चांगल्या कर्माचे फळ मिळतेच. 31 जुलैचा दिवस तुम्हाला याची छोटीशी पण सुंदर जाणीव करून देऊ शकतो. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. सुवर्ण संधी मिळाली तरी शरीर साथ देत नसेल तर त्या संधीचा फायदा घेता येत नाही. मीन राशीच्या काही व्यक्तींनी गेल्या काही काळात मानसिक तणाव खूप सहन केला आहे. सतत विचार करणे, भविष्याची चिंता करणे आणि प्रत्येक गोष्टीची काळजी करणे यामुळे मन थकले आहे. या दिवशी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. शांत बसा, स्वामींचे नामस्मरण करा, कुटुंबासोबत काही आनंदाचे क्षण घालवा. कारण आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे मनात शांती. स्वामी समर्थांचा छोटासा उपाय. या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसा. 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. त्यानंतर मनातील एक इच्छा स्वामींना सांगा. कोणतीही घाई करू नका. विश्वास ठेवा. श्रद्धा आणि सबुरी हेच स्वामींचे खरे तत्व आहे. भावनिक साध. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तुम्ही आज ज्या संघर्षातून जात आहात त्याच संघर्षामुळे उद्या तुमची ओळख निर्माण होणार आहे. हार मानू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा. कारण अनेकदा चमत्कार घडण्याच्या अगदी आधी माणूस सर्वात जास्त निराश झालेला असतो. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची एक कमेंट दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आशा देऊ शकते. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. तर हे होतं आजचं राशीफल. आणि हे राशीफल ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.